हाय एव्हरीवन. तर आज आपण मँगो केकला आयसिंग कशी करायची ते पाहणार आहे. इथं मी अगोदर मँगो स्पॉन्ज कट करून घेतलेला आहे आणि स्टेप बाय स्टेप लेअर केलेले आहेत 3मध्ये आणि आपण क्रम कोट करून डायरेक्ट आयसिंग करणार आहे. तर व्हिडिओ कुठेही स्किप करू नका. हा आहे मँगो केक, मँगो सीजन स्पेशल. ठीक आहे. तर अशा प्रकारे थोडीशी क्रीम आपल्याला घ्यायची आहे. स्पॅच्युलावरती थोडीशी लावायची आहे. तर थोडीशी क्रीम आपल्याला घेऊन थोडी लावून घ्यायची आणि प्रॉपर फिनिशिंग देत राहायचं. आणि आता आहे गरमीचा सीझन, तर त्याच्यामुळे काय होतं, क्रीमला पटकन बबल्स येतात आणि क्रीम मेल्ट होण्याची शक्यता जास्त असते. तर जेवढी आपल्याला गरज आहे तेवढीच क्रीम बनवायची आणि तेवढीच यूज करायची. ठीक आहे. आणि आपल्या पेजवर जर तुम्ही नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पूर्ण नक्की पहा. ठीक आहे. तर ह्या क्रीममध्ये मी मिक्स केलेला आहे मँगोचा इमल्शन. तर हा कस्टमाइज केक आहे आणि त्याच्यामध्ये हा कलर होता आणि फ्लेवर पण मँगोचा आहे आणि याच्यावरती आपल्याला मँगोचे क्यूब्स करून लावायचे आहेत. तर ते कसे लावायचे त्याच्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा. तर प्रॉपर फिनिशिंग देण्यासाठी अशा प्रकारे जसं मी पॅलेट नाईफ यूज करते सेम पद्धतीने यूज करायचा आणि केकला प्रॉपर फिनिशिंग देत राहायचं. त्याच्यामुळे काय होतं, आपल्या केकला शाईन आणि फिनिशिंग व्यवस्थित येते. थोडासा वेळ लागतो बट आपला केक परफेक्ट बेकरी स्टाईल दिसतो. ओके. तर हा आहे प्लेन केक आहे आणि त्याच्यामध्ये त्या क्रीममध्ये मिक्स केलेला आहे मँगोचा इमल्शन. त्याच्यामुळे त्याचा कलर असा आला आहे. बट कस्टमरने जो फोटो पाठवलेला आहे तो सेम असाच कलर आहे. त्याच्यामुळे त्याच पद्धतीने मी तो बनवलेला आहे. ओके. आणि जर आपल्याला फिनिशिंग देताना प्रॉब्लेम येत असेल तर काय करायचं, पायपिंग बॅगमध्ये क्रीम भरायची आणि त्याच्याने काय होतं, आपल्याला एक लेवल सगळीकडे पायपिंग बॅग फिरवावी लागते आणि त्याच्यामुळे आणि नंतर स्क्रॅपर घेऊन आपल्याला फिनिशिंग देता येते. त्याने पण इझी पडतं. त्याचा पण एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे मी, पायपिंग बॅगने क्रीम कशी लावायची. ओके. आणि इथे आहे स्टार नोझल. तर छोटीशी डिझाईन आहे, सिम्पल डिझाईन आहे. पुढे तुम्ही पाहू शकता आणि असे छोटेसे 4-5 फ्लावर काढायचे आहेत आणि मध्ये थोडासा गॅप ठेवायचा आहे. नंतर थोडासा गॅप ठेवून आपल्याला सगळे फ्लावर काढून घ्यायचे आहेत आणि त्या गॅपमध्ये आपल्याला करायचं आहे मँगोने डेकोरेट, तो पण रिअल मँगो. ठीक आहे. तर व्हिडिओ स्किप करू नका. तर आपण कशा पद्धतीने मँगो केकला डेकोरेट करणार आहेत ते पण रिअल मँगोने ते येतात थोड्याच वेळात पाहायला भेटणार आहे. तर अशा प्रकारे तो त्यांनी फोटो पाठवला होता, त्याच्यावरती सेम डिझाईन आहे. ठीक आहे. इथे घेतलेला आहे हा मँगो आणि त्याला अशा प्रकारे कट करायचा. ह्या दोन्ही लेअर आपल्याला केकमध्ये यूज होणार आहेत. जर कस्टमरने रिक्वेस्ट केली आतमध्ये पण केकमध्ये आपल्याला रिअल मँगोचा टेस्ट पाहिजे तर आपण अशा प्रकारे क्यूब्स करून किंवा थोडासा मिक्सरमध्ये बारीक करून करू शकता. तर अशा प्रकारे आपण असे कट मारून घेतलेले आहेत आणि नंतर ते कट करून केकवरती आपण अप्लाय करणार आहे, म्हणजे आपला केक होईल रेडी. तर हे आजकाल ट्रेंडिंगमध्ये आहे ही डिझाईन. अशा प्रकारे आपण कटिंग करू शकतो. छोटे क्यूब्स, खूप छान लुक येतो. आणि व्हिडिओ पूर्ण पहा. आणि आपल्या यूट्यूब पेजवरती खूप सारे केकचे व्हिडिओज अपलोड केलेले आहेत आणि ह्या क्यूबमध्ये थोडंसं आपल्याला न्यूट्रल जेल टाकायचं आहे जेणेकरून त्या मँगोचा कलर चेंज होऊ नये म्हणून. ठीक आहे. नाहीतर ज्यावेळेस आपण मँगो कट करतो आणि थोडा वेळ ठेवला की त्याचा थोडासा काळपट कलर यायला सुरुवात होते. तर मँगोचा आपल्याला कलर कंटिन्यू ठेवण्यासाठी किंवा जसं आहे तसा फ्रेश वाटण्यासाठी आपल्याला त्याच्यामध्ये यूज करावं लागतं न्यूट्रल जेल. कोणताही आपण केकमध्ये फ्रूट यूज करतो आणि वरती टॉपिंगला लावतो त्यावेळेस आपल्याला त्याच्यामध्ये न्यूट्रल जेलचा यूज करावाच लागतो. त्याच्याने तो केकला पण लुक छान येतो आणि फ्रेश राहतात फ्रूट.
ओके. तर ही डिझाईन कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ पूर्ण पहा. आणि आता आपला केक इथं झाला आहे कंप्लीट. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. सी यू अगेन. बाय बाय. थँक्स फॉर वॉचिंग.